27 घराचा अधिपती कसा झाला, तर ज्या वेळेला त्यांच्या मातेला हाक ऐकू गेली. कोणती हाक ऐकू गेली? तर आई म्हणलेले हात तेच ओमकार आहे. आईचं प्रेम हे त्याचंच नाव ओम आहे. आई आहे म्हणूनच माया आहे. ओमकारपासून सृष्टी म, क, ख, ग, ज 4 शब्द बनले. तर त्याच्यामुळं काय केली, सगळी सृष्टीची रचना झाली आणि तोच माया असणारी. आणि मायेने काय केलं, विकराळ रूप घेतलं आणि गणपतीला बचवण्यासाठी किंवा आकुरला आली त्यावेळेला 33 कोटी देवता घाबरली आणि म्हणून लागले. काय म्हणून लागले? तर सगळं आपण काय करावं, याला आम्ही सगळं काय करू, तर शिर घेऊन या शिर. ज्या काळामध्ये तो पहिलं व्यक्ती दिसेल किंवा कोणताही प्राणी जर दिसला तर पहिलं कोण दिसला होता, ते आणण्यासाठी कोण आले होते? संत मुनी नारद. संतांचे सगळे वारकरी असणारे त्याने देता नारद आले होते शिर घेऊन साडण्यासाठी. नारदांनी काय केलं, हातीची निवड केली. हाती आले आणि हातीचं शिर बसवलं. बसवल्याच्या नंतर सगळ्यांना वरदान दिलं. 27 घरांना काय वरदान दिलं? एकूण 27 घरामध्ये जे आपल्या पाठीमागली विघ्न असतात, 27 घराचे विघ्न असतात, त्याचं वर्णन करता येत नाही. महाविघ्न, अंतत विघ्न, ज्याला मर्यादा नाही असं नाव त्या विघ्नाचं आहे. आणि म्हणून 27 घराचं विघ्नामध्ये काय केलं, तर सगळ्या 27 घरांना काय केलं, सगळ्यांना वरदान दिलं. काय म्हणून वरदान दिलं? हर 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 महादेव पार्वते शिवहरा. या घराच्या वरदानाचं शब्द आहे. आणि म्हणून त्याच्यापासून काय केलं, आज बी आपण कोणत्याही कार्यामध्ये जर असलं तर काय केलं पाहिजे, तर रामायणाला महादेवाचा रामाला आधार आहे आणि महादेवाला रामाचा आधार आहे. म्हणून काय, तर दोन्ही, राम कोण आहे, जसं इंद्रिय घेऊन आलेला आहे आणि महादेव कोण आहे, तर विनाशी नाशक शब्द आहे. त्याच्याकडे माया दया नाही, असा पूर्ण ब्रह्मरूपी महादेव आहे. आणि मायेचा जन्म आलेला कोण आहे, विष्णू आहे. आणि त्यांनी विष्णूनं वरदान दिलेलं आहे कुणाला, त्या गणपतीला. 27 विघ्नाचा तू काय करशील, अधिपती राहशील. म्हणून आपणाला काय, आजच्या चतुर्थीच्या दिवसाचा जन्म काय केला आहे, अशा कारणामुळे झाला. आणि म्हणून भक्तांनी काय करावं, आज एका पिंपळाच्या पानावर शनिदेवाचं स्थान मांडून आपण काय करावं, आपल्या मुलाला गुण येण्यासाठी सगळ्यांनी एक आग्रह काय करावी, सेवा करावी. कशी सेवा करावी असं वाटलं तर ते फोन नंबर आहे आमच्या मीडियावाल्याने दिलेला. आणि नंबर सांगतायचं म्हणलं घेतो म्हणलं होतं, घ्या. 99 22 75 98 69 हा नंबर आहे. कुणाला सेवा कशी करायची असं वाटलं तर फोन करा. धन्यवाद.